बऱ्याच जणांना थायरॉइड असून सुद्धा रिपोर्ट्समध्ये दिसत नाही, असं होतं का? नाही, म्हणजे थायरॉइड जर का तुम्हाला असेल तर ते रिपोर्टमध्ये दिसतंच. प्रश्न असा आहे की हे तपासण्याच करायला जात नाही. माझ्याकडे केस आलेली होती, अशी केस गळणं ह्याच्यावर ती जाम वैतागलेली होती. तिचा स्किनचा प्रॉब्लेम होता, म्हणजे सौंदर्य समस्या या दृष्टीने ती माझ्याकडे आलेली होती. मी हिस्ट्री बघितली तर थायरॉइड, म्हणजे हे थायरॉइड कधी डिटेक्ट झालं? म्हणलं पाळी सुरू झाली त्याच वेळेला ते डिटेक्ट झालं, म्हणजे 8व्या वर्षी सुरू झाली. म्हणजे कसं काय डिटेक्ट झालं? म्हणली की मला पूर्ण ब्लिडिंग होतं, 15-15, 20-20 दिवस अंगावरनं जायचं, एवढी लहान मुलगी. तेवढ्यात कुणीतरी एक चांगला डॉक्टर तिला भेटला, त्यांनी सांगितलं की हिची थायरॉइडची टेस्ट करा. त्यांनी थायरॉइडची टेस्ट केली आणि थायरॉइड निघालं. त्यांनी गोळ्या दिल्या, तिचं ब्लिडिंग थांबलं. म्हणलं कौतुक आहे. पुढं पुढं काय नाही? म्हणलं एवढंच नाही. म्हणलं पुढं आहे ना, तुम्हाला थायरॉइड काय झालं? 8व्या-9व्या वर्षी काय चुकलं तुमचं? हा प्रश्न त्यांना कुणीच विचारला नव्हता. म्हणलं आईला थायरॉइड होता? हो म्हणल्या. गरोदरपणीच लागला. म्हणजे जो आयुर्वेदाचा अवेअरनेस पाहिजे, जर त्या आईनं त्याच वेळेला काळजी घेतली असती की मला डायबिटीस डिटेक्ट झालाय, तर 9 महिने मी अशी काळजी घेईन की माझ्या मुलीला पुढे थायरॉइड होणार नाही. ही गोष्ट त्या मूळ कारणाशी निगडीत खूप महत्वाची.